नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हायर परचेस सिस्टमची ॲन्युइटी मेथड चालू केलेली आहे, त्याचा पुढचा पॉईंट किंवा नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत। लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं की त्या क्वेश्चनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉलमेंट दिली नव्हती, इन्स्टॉलमेंट गिवन नव्हती क्वेश्चनमध्ये। तर इन्स्टॉलमेंट आपण कॅल्क्युलेट केली होती। कशी कॅल्क्युलेट केली होती? इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू तुमचे जे काही कॅश प्राइस असेल डिवाइडेड बाय ॲन्युइटी व्हॅल्यू। आजच्या क्वेश्चन मध्ये कसं आहे माहिती आहे का? आजच्या क्वेश्चन मध्ये या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मध्ये कॅश प्राइस दिलेली नाही, कॅश प्राइस गिवन नाही। ओके, तर ती कशी काढायची? ॲन्युइटी मेथड मध्ये कॅश प्राइस दिली नसेल तर कॅश प्राइस इज इक्वल टू ॲन्युइटी व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय ॲन्युअल इन्स्टॉलमेंट, वार्षिक इन्स्टॉलमेंट। ओके, तर या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, बाकी सर्व सेम। मग इंटरेस्टचा टेबल तयार करा आणि मग पुन्हा आपले चार्ट जे काय प्रॉब्लेम्स आहेत, इकडं असेटचं, व्हेंडरचं, डेप्रिशिएशन, इंटरेस्ट। ओके, चला चालू करूया। सगळ्यात आधी क्वेश्चन स्क्रीन समोर येऊन जाईल, क्वेश्चन चेक करा। गोविंद परचेस्ड अ मशिनरी फ्रॉम शेखर ऑन हायर परचेस बेसिस ऑन 1 जानेवारी 2016। गोविंद नावाचा एक परचेसर आहे, त्या व्यक्तीनं शेखर कंपनीकडून एक मशिनरी परचेस केली हायर परचेस बेसिस नुसार 1 जानेवारी 2016 ला। द पेमेंट वेअर मेड इन 3 इक्वल इन्स्टॉलमेंट ऑफ 28,000 ऑन 31 डिसेंबर एव्हरी इयर। पेमेंट जे आहे ते पेमेंट या ठिकाणी प्रत्येक वर्षाच्या 31 तारखेला 31 डिसेंबर या दिवशी 28,000 रुपये पेमेंट देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे। चार्ज 10% इंटरेस्ट जे चार्ज करायचे 10%, आणि कालही सांगितलं होतं इंटरेस्ट तुम्हाला कसं चार्ज करायचं म्हणून सांगितलं, ऑन अनपेड बॅलन्स। अनपेड बॅलन्स वरती इंटरेस्ट त्या ठिकाणी चार्ज करायचं आहे। मग पुढे काय सांगितलंय? द ॲन्युइटी टेबल शोज ₹1 फॉर 3 इयर्स ॲट 10% पर एनम इज 2.48685. However, it is taken for purpose calculation purpose 2.5, आणि आपल्याला ॲन्युइटी व्हॅल्यू सांगितले 1 रुपयाची 3 वर्षासाठी 10% रेट याने जर ते कॅल्क्युलेशन केलं तर 2.4848 झालं, तर 48685 असं काहीतरी होतं। बट कॅल्क्युलेशन पर्पज साठी त्यांनी पुढे सांगितलंय इट इज टू बी टेकन ॲज 2.5, 2.5 घ्या म्हणून असं सांगितलेलं आहे। नेक्स्ट पुढे काय सांगितलं? चार्ज ॲट 15% डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड, आणि डेप्रिशिएशन जे चार्ज करायचे ते 15% फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडने चार्ज करा म्हणून सांगितलेलं आहे। स्ट्रेट लाईन मेथड, डेप्रिशिएशन नेव्हर चेंज, इट इज कॅल्क्युलेटेड ऑन हायर परचेस ऑर कॅश प्राइस ऑफ मशिनरी। कॅश प्राइस मशिनरीच्या कॅश प्राइस वरती ते कॅल्क्युलेट केलेलं असतं। ओके, चला तर मग आता आपण काय करणार आहोत? कॅश प्राइस माहिती सांगितली का क्वेश्चन मध्ये? कुठंच नाही। डेप्रिशिएशन पण सांगितलं, ॲन्युअल इन्स्टॉलमेंट पण सांगितली, ॲन्युइटी व्हॅल्यू पण सांगितली, बट क्वेश्चन मध्ये कुठंच या ठिकाणी आपल्याला कॅश प्राइस सांगितलेली नाही। सो वी हॅव टू कॅल्क्युलेट फर्स्ट ऑफ ऑल कॅश प्राइस। ओके सर, कॅश प्राइस कसं कॅल्क्युलेट करायचं? तर हे पहा असं, कॅश प्राइस इज इक्वल टू ॲन्युइटी व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय ॲन्युअल इन्स्टॉलमेंट। कॅश प्राइस ॲज इट इज जशास तसं, ॲन्युअल व्हॅल्यू किती घ्या म्हणलंय? ॲन्युइटी व्हॅल्यू 2.5 कॅल्क्युलेशन पर्पज साठी मल्टिप्लाय बाय ॲन्युअल इन्स्टॉलमेंट किती आहे बेटा? 28,000 रुपये, 28,000 रुपीज। ओके, जर आपण कॅल्क्युलेशन केलं 2.5 मल्टिप्लाय बाय 28,000, 70,000 काय येणार आहे? कॅश प्राइस 70,000 रुपये काय आली? कॅश प्राइस। ओके, 70,000 रुपये आलेली आहे। याच्यावरती 15% डेप्रिशिएशन चार्ज करा। 70,000 वरती स्ट्रेट लाईन मेथड ना कॅल्क्युलेट करा, मल्टिप्लाय बाय 15% करा की हेकट गुणाकारात 15%, 10,500 रुपये डेप्रिशिएशन आलं। ओके, 3 वर्षाचं डेप्रिशिएशन आलं।
चला मग आता आपण कॅल्क्युलेट करू. 1/1/16 इन्स्टॉलमेंट पेड केले, ॲग्रीमेंट पेड केले नाही, इंटरेस्ट नाही, कॅश किती पेड केले नाही, अनपेड बॅलन्स म्हणजे कॅश प्राइस त्या दिवशी मशिनरी घेतली 70,000 रुपयाची. ओके, डेप्रिशिएशन नाही 1 तारखेलाच. मग पुढं 31/12/16 इन्स्टॉलमेंट सांगितले किती 28,000 रुपये. ओके, इंटरेस्ट अनपेड बॅलन्स वरती काढा 10% 7,000 रुपये. ओके, मग मायनस करा, हे कॅश पेड येऊन जाईल 28,000 वजा 7,000 21,000 कॅश पेड आलं. अनपेड बॅलन्स काढा 70,000 वजा 21,000 49,000 49,000 आणि डेप्रिशिएशन आताच कॅल्क्युलेट केलं 10,500. क्लिअर आहे सगळ्यांना? काय केलं, 28,000 इन्स्टॉलमेंट, इंटरेस्ट किती आला अनपेड बॅलन्स वरती 10% 7,000, 28,000 मधून 7,000 गेले, राहिले किती 21,000, ते कॅश पेड असेल. आणि अनपेड कसं काढायचं मग 70,000 वजा 21,000 49,000 अनपेड बॅलन्स. नेक्स्ट 31/12/17 परत 28,000 इन्स्टॉलमेंट पेड केली, इंटरेस्ट काढा 49,000 वरती 10% 4,900 मायनस करा, आहे काय येईल अनपेड बॅलन्स येईल 28,000 वजा 4,900 23,100 रुपये काय असेल कॅश पेड असेल. अनपेड काढा 49 मधून वजा करा, ते 49,000 मायनस 23,000 25,900 आणि डेप्रिशिएशन 10,500 जशास तसं. तिसरं वर्ष 31/12/18 28,000 इन्स्टॉलमेंट कॅश पेड. शेवटच्या वर्षाचं कॅश कॅल्क्युलेशन करायचं का इंटरेस्ट तर नाही कॅल्क्युलेट करायचं, तर ते ॲडजस्ट करायचं. 25,900 जशास तसे पेड केले, 25,900 जशास तसे पेड केले म्हणा. या दोघांमधला डिफरन्स म्हणजे या ठिकाणी आपलं काय तर इंटरेस्ट होईल 2,100. हे ॲडजस्टेड असतं किंवा ॲडजस्ट केलेलं असतं. ओके, इथं अनपेड नील आणि इथं 10,500. चला कॅल्क्युलेट करा. इथं कॅश पेड करा. कॅश पेडची जर टोटल केली तर बरोबर त्या ठिकाणी आपल्याकडं 70,000 येईल. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. 21,000 वजा 70,000 इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा 14,000 येईल. त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेट करा इकडचं, या दोघांची बेरीज 70 प्लस 14 84,000 येईल, 84,000 येऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीचा इंटरेस्टचा टेबल होता. याच्यामध्ये काही डाऊट आहे का? नाही. कॅश प्राइस दिली नसेल तर कॅल्क्युलेट करा ॲन्युइटी व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय ॲन्युअल इन्स्टॉलमेंट. कॅश प्राइस आली, डेप्रिशिएशन काढा, मग त्याच्यानंतर हे सर्व करा. ठीक आहे. चला तर आता नेसेसरी अकाउंट्स तयार करूया आपण. नेसेसरी अकाउंट्स ठीक आहे. चला तर या ठिकाणी आपण पाहू शकता मशिनरी अकाउंट आणि शेखर अकाउंट. मशिनरी म्हणजे असेट्सचं अकाउंट आणि शेखर म्हणजे व्हेंडर अकाउंट. ओके, तर हे आपण अकाउंट तयार केलेले आहे. त्याच्यानंतर डेप्रिशिएशनचं आणि इंटरेस्टचं अकाउंट आपल्याला छोटं खाली तयार करायचं आहे. तर पूर्वी आपण हे दोन अकाउंट प्रिपेअर करून घेऊया. असेट्सचं आणि व्हेंडर या दोघांचं अकाउंट तयार करायचं आहे. सगळ्यात आधी मशिनरी तयार करून घेऊया, त्याच्यानंतर शेखर. मशिनरी तयार करून घ्यायचंय. 1 तारखेला काय आपण शेखरला पैसा पे केले का? नाही. तर 31 तारखेला दिलेला आहे 31/12/2016 ला कुणाला? शेखरला. किती रुपये कॅश ऍक्च्युअली किती पे केले शेखरला? 21,000 21,000. ओके, त्याच्यानंतर 31/12/16 ला डेप्रिशिएशन सुद्धा चार्ज केलं आपण. डेप्रिशिएशन किती दिले बघा? पहिल्या वर्षी 10,500 10,500.
ओके, डायरेक्ट किती राहतं 31 12 16 बाय बॅलन्स बघा, कॅरेट डाऊन किती असेल, क्लोज करा, 21,000 वजा 10,500, 10,500, 21,000, इकडे सुद्धा 21,000. ओके, हे कॅरेट डाऊन नेक्स्ट इयर मध्ये 1/1/17 ला काय होईल, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन होईल, कॅरेट डाऊन ब्रॉड डाऊन 10,500. नेक्स्ट 31 तारखेला पुढे आपण पैसा पे केला 31/12/17 ला, कुणाला, शेखरला. किती किती पैसा पे केला शेखरला, 23,100 रुपये, 23,100 रुपये दिले आहेत. ठीक आहे, 23,100 दिले. लागलीच 31/12 ला आपण डेप्रिशिएशन सुद्धा चार्ज केलं, 17 बाय depreciation never change in fixed installment method, 10,500. Again 23,100 plus 10,500 वजा 10,500 किती राहिलं, 23,100, 23,100, 31/12/17 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, टोटल करा, $33,600. ओके, एक क्लोज इथं करा, 1 तारखेला येईल 1/1/18, बॅलन्स ब्रॉड डाऊन 23,100. लागलीच 31/12/18 ला शेखरला आणखी पैसा दिला, किती शेवटचा इन्स्टॉलमेंट, 25,900, 25,900. ओके, 25,900. लागलीच 31/12/18 ला डेप्रिशिएशन सुद्धा दिलं, किती, 10,500. किती शिल्लक राहिला असेल 31/12/18 ला, बॅलन्स बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आपण कॅल्क्युलेट करूया, 23,100 प्लस 25,900 49,000 होतात, 49,000. इकडे सुद्धा 49,000 वजा 10,500, 38,500, 38,500. हे काय असेल, कॅरीड डाऊन. पहिलं वर्ष झालं, दुसरं वर्ष झालं, तिसरं वर्ष या ठिकाणी संपतं मशिनरी अकाउंट. आता आपण व्हेंडरचं अकाउंट या ठिकाणी प्रिपेअर करणार आहोत. 1 तारखेला ॲग्रीमेंट दिली आहे का, नाही, त्याच्यामुळे डायरेक्टली 31/12/16 काय तर कॅश मध्ये पहिली इन्स्टॉलमेंट भेटली, त्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती रुपये, 28,000, 28,000 रुपये. ओके, त्याच्यानंतर 31/12/16 ला हे पहा, इथं मशिनरी मध्ये शेखर दिसतो 21,000, ॲज इट इज तिकडे घ्या, बाय मशिनरी किती, 21,000. टॅली करा, टॅली होते का, होत नाही, तर काय राहिलं आता, इंटरेस्ट द्यायचं राहिलं. 31/12/16 ला इंटरेस्ट द्या, पहिल्या वर्षीचं इंटरेस्ट बघा किती आहे, 7,000, 7,000 रुपये. टोटल आता करा 28,000 येऊन जाईल, इकडे सुद्धा 28,000. ओके, नेक्स्ट पुढं 31/12/16 झालं, 31/12/17 टू कॅश अकाउंट सेकंड इन्स्टॉलमेंट किती, 28,000. नेक्स्ट इथं बघा शेखर किती आहे, 23,100 डेबिटला आहे, तिकडे जाताना क्रेडिटला जाईल. 31/12/17 बाय मशिनरी 23,100. ठीक आहे, इंटरेस्ट द्या, 31/12/17 बाय इंटरेस्ट. दुसऱ्या वर्षाचं व्याज किती आहे बेटा, 4,900.
4,900 टोटल करून घ्या 28,000 येते. 28,000 इकडे सुद्धा 28,000. तिसरं वर्ष 31/12/18 टू कॅश अकाउंट. थर्ड इन्स्टॉलमेंट किती 28,000च लागलीच. 31/12ला काय दिले त्यांनी 31/12/18 हे पहा शेखर इथे आहे. डेबिटला आहे शेखर, तिकडे जात असताना क्रेडिटला जाईल 25,900 बाय मशिनरी. - 31/18 बाय इंटरेस्ट किती आहे शेवटच्या वर्षाचा इंटरेस्ट 2,100 रुपये. किती 2,100. टोटल करा 100 झालं टॅली. नेक्स्ट आता छोटे छोटे अकाउंट डेप्रिशिएशनचं आणि इंटरेस्टचं. इथे घेऊया आपण डेप्रिशिएशन अकाउंट, इकडे घेऊया आपण इंटरेस्ट अकाउंट. सोपे सोपे आहेत, खूपच सोपे, अगदी लहान मुलगा करेल अवश्य सोपे. डेप्रिशिएशन मशिनरीच्या कुठे बेटा क्रेडिट साइडला आहे. क्रेडिट साइडला आहे ती क्रेडिटचे इकडे येत असताना डेबिटला तारीख 30 31/12/16 टू मशिनरी किती 10,500. हे 10,500 वर्षाच्या शेवटी 31/12/16ला कुठे टाकायचे बाय P&L ला किती 10,500. झालं पहिलं वर्ष क्लोज करा. 10,500 10,500 संपलं. दुसरं वर्ष हे पहा इथं आहे 31/12/17 31/12/17 टू मशिनरी 10,500. इकडे सुद्धा 31/12/17 बाय P&L 10,500 क्लोज करा. 10,500 इकडे सुद्धा 10,500. लास्ट वर्ष 31/12/18 टू मशिनरी हे पहा इथलं 10,500 हे घ्या 10,500 लगेच ट्रान्सफर करा 31/12/18ला बाय P&L 10,500. टोटल करा 10,500 10,500. किती वेळ लागला अर्धा मिनिट. इकडे इंटरेस्ट क्लोज करूया. इंटरेस्ट इकडे क्रेडिटला इकडे येत असताना डेबिटला येईल 31/12/16 टू शेखरचा अकाउंट किती आहे इंटरेस्ट हे पहा इथं 7,000 रुपये. हे इंटरेस्ट लागलेच कुठे टाकायचे P&L ला 31/12/2016 बाय P&L 7,000 क्लोज 7,000. नेक्स्ट पुढं 31/12/17 टू शेखर किती आहे दुसरं व्याज 4,900 4,900 लागलीच ट्रान्सफर करा 31/12/17 बाय P&L अकाउंट 4,900 क्लोज करा 4,900 इकडे सुद्धा 4,900. तिसरं वर्ष 31/12/18 टू शेखर किती आहे तिसऱ्या वर्षाचं 2,100 हे पहा इथं क्लोज करा 2,100 पाठवून द्या 31/12/18 P&L ला 2,100 क्लोज करा 2,100. ओके हे पहा अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरेस्टचा टेबल लक्षात आला की बाकी काही नाही. आपण काय करतोय फक्त पोस्टिंग मशिनरी अकाउंट असेटचा अकाउंट व्हेंडरचा अकाउंट डेप्रिशिएशन आणि इंटरेस्ट. ओके तर अशा पद्धतीनं असतं. ठीक आहे चला तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू. काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे चला तर या ठिकाणी थांबूया आपण.